नमस्कार, मी आकाश जाधव. आज पुन्हा एकदा न्यू इंडियाच्या व्हिडिओसहित तुमच्यासमोर आलेला आहे. उद्या न्यू इंडियाच्या एक्झामला अप्लाय करण्याची लास्ट डेट आहे, पण व्हिडिओचं टायटल आहे कुठंतरी चुकतंय जर तुम्ही न्यू इंडिया ॲश्युरन्सच्या एओला अर्ज केलेला नाही किंवा चुकीच्या स्ट्रीममधून अर्ज केला असेल. आज एकदम छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ह्या परीक्षेच्या ॲप्लिकेशनची लास्ट डेट उद्या अर्थात 30 ऑगस्ट आहे, तर सर्वांनी त्याला अप्लाय करायचं आहे. त्या पाठीमागची कारणं सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं. व्हिडिओच्या एकदम ॲप्लिकेशनचा शेवटचा दिवस असल्यामुळं मी काही हे सांगणार नाही की पहिल्यापासून एज लिमिट काय ते तुम्ही पाहिलं असेलच. टोटल खूप दिवसापासून मी तुम्हाला वेगवेगळ्या लेक्चरच्या माध्यमातून सांगत होतो की 550 जागा येणार आहेत. एक्झॅक्ट 550 जागा आल्या. त्यापैकी जनरलिस्टच्या जागा 193 होत्या, ज्या कंपॅरेटिव्हली अर्ध्यापेक्षा कमी होत्या, पण स्पेशलिस्ट कॅटेगरीमध्ये चांगल्या वेकन्सीज आहेत. रिस्कच्या 50, इन इंजिनियर 75 जागा, ऑटोमोबाईल 50 आहे, लीगल अकाउंट्स आहे 25, एओ हेल्थ आहे 50, IT स्पेशलिस्ट 25, बिझनेस ॲनालिस्ट 75, कंपनी सेक्रेटरी आणि ॲक्च्युअरी या दोघांना 2 आणि 5 सोडून दिलं तर माझा अंदाज सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी एओ हेल्थ यांना असणार आहे. ह्या 2 आणि 5 जागा ज्या कमी जागा आहेत ते सोडलं की तुमच्या ओळखीच्या पैकी कुणीही एओ हेल्थ असेल त्यांच्यापर्यंत तुम्हाला ही माहिती पोहोचवा. सगळ्यात कमी कट ऑफ जो आहे तो त्यांचा लागू शकतो या डबल डिजिट आकडे ज्याच्यामध्ये त्या वेकन्सीजमध्ये पाहिलं तर. आता थोडंसं पुढे या, आपण एलिजिबिलिटी चेक करूयात. मुलं खूप जास्त एलिजिबिलिटी विचारत होते मला फोनच्या माध्यमातून. रिस्क इंजिनियरसाठी कोणताही इंजिनियर चालतो, एनी BE BTech इंजिनियर जो चालतो. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन PG इन एनी डिसिप्लिन विथ 60% मार्क्स. इनफॅक्ट माझं तर म्हणणं याच्यामध्ये ॲग्री कसला इंजिनिअरिंग असतो, ॲग्री इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग तो पण चालून जाईल, एनी इंजिनिअरिंग. त्यानंतर ऑटोमोबाईलमध्ये तसं पाहायला गेलं तर ऑटोमोबाईलच चालणार. मी पाठीमागं ॲड यायच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं मेकॅनिकलवाल्याला आधी तुम्ही त्यांच्यापर्यंत तुमचं म्हणणं पोचवा. कुणीही पोचवलेलं नाही. जर का तुम्ही मेकॅनिकलच्या असाल इकडून अप्लाय करतायत त्याच्याबद्दल मी सांगतो काय करायचं. तर ऑटोमोबाईल आहे. लीगलसाठी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट विथ लॉ आणि विथ लॉ डिग्री म्हणजे LLB पाहिजे त्यांना. अकाउंटसाठी तुमचं CA चालेल, CMA चालेल, किंवा तुम्ही बघितलं तर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, त्याच्यासोबत जी ग्रॅज्युएशन आहे, किंवा MBA फायनान्स चालेल, PGDBM फायनान्स चालेल, MCOM चालेल. तर MBA फायनान्स किंवा PGDM फायनान्स किंवा MCOM ह्या पद्धतीने चालेल, किंवा ग्रॅज्युएशनच्या सोबत CA, ग्रॅज्युएशनच्या सोबत CMA ह्या पद्धतीने चालेल. सगळ्यात जास्त जागा एओ हेल्थच्या आहेत. एओ हेल्थ पण तुमच्या ओळखीचं कोणी MBBS MD MS असेल त्यांना सांगा. BDS MDS पण चालतं, BAMS BHMS पण चालतं. त्यातल्या त्यात ज्या डॉक्टरांवर भारताचं पूर्ण रात्रीचे दवाखाने चालतात असे BMS BHMS लोकांना एक चांगली संधी या माध्यमातून आहेत. ओळखीत कुणीही डॉक्टर असेल तर त्यांना सांगा सरकारी नोकरीची एकदम चांगली संधी आहे. त्यातल्या त्यात BMS BHMS आणि BDS लोकांना तर सांगाच, कारण की सगळ्यात कमी कट ऑफ माझा अंदाज आहे तिकडे लागेल. IT मध्ये BE BTech ME MTech इन IT वर कम्प्युटर किंवा MCA ह्याच्यामध्ये 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल चालणार नाही. 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल तर सोबत MCA लागेल. म्हणजे तुमचं BCA BCSवर अप्लाय करता येणार नाही. त्याला डिग्री 4 वर्षाची लागेल, किंवा 3 वर्षाची डिग्री असेल तर सोबत MCA किंवा MSc कम्प्युटर सायन्स चालून जाईल. बिझनेस ॲनालिस्ट त्यांच्यासाठी बॅचलर किंवा मास्टर्स डिग्री इन स्टॅट्स, मॅथमॅटिक्स, ॲक्च्युअल सायन्स, डेटा सायन्स, बिझनेस ॲनालिस्ट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ 60% मार्क्स यांनी दिलेला आहे. तर एखादं पोरगं म्हणतं की माझं एक विषय स्टॅटिस्टिक्सचा होता, तसं चालणार नाही. तुमचं जसं मी बामू युनिव्हर्सिटीत सांगतो की याच्यामध्ये BSc होते 3 विषयात, तर त्याच्यापैकी 3 विषयात होते, जसं फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स, हा चालून जाईल. पण आम्हाला BScमध्ये 1 विषय मॅथ्स होता, चालणार नाही. तर मी बामू असेल किंवा नांदेडची विद्यापीठ असेल स्वामी रामानंद तिथं पाहिलं तर 3 विषयाचं BSc आहे, ते चालून जाईल. पुणे मुंबईला बघितलं की BSc मॅथ्स एकच असतं, BSc केमिस्ट्री एकच असतं. तर त्यांचं त्या पद्धतीने मॅथ्स असेल, स्टॅट्स असेल, ॲक्च्युअल सायन्स असेल, यापैकी विथ टक्के दिले 60% चालून जाईल. कंपनी सेक्रेटरी आणि ॲक्च्युअल सायन्सच्या स्पेशलिस्टच्या यांच्या खूप कमी जागा आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलत नाही. मला फक्त बिझनेस ॲनालिस्टच्या जागा बघू द्या. बिझनेस ॲनालिस्टच्या जागा ह्या ठिकाणी 75 कडक जागा आहेत, एकदम कडक जागा आहेत त्या पण. आता त्याच्यानंतर सिलेबस आहे आपला क्वांट रिजनिंग इंग्लिश प्रीचा 35-35-30 ह्या पॅटर्नवर असणार आहे. आणि मेन्समध्ये जनरलिस्टला 50-50चे 4 सब्जेक्ट, 200 प्रश्न 200 मार्क, आणि स्पेशलिस्टला 40-40चे 5 मार्क. फक्त प्रोफेशनल नॉलेज असणार आहे, 40 प्रश्न 40 मार्क. प्रोफेशनल नॉलेज ह्या पद्धतीनं तुम्हाला 200 प्रश्न 200 मार्क असणार आहेत स्पेशलिस्टसाठी. थोडं पुढे या, प्री आणि मेन्सचा कट ऑफ. मी कट ऑफबद्दल थोडं नंतर, हा 2023चा कट ऑफ आहे.
प्रीमध्ये बघा, प्रीमध्ये जनरलिस्टचा कट ऑफ ज्यावेळेला 72, ज्यावेळेला 81 होता 2023ला, जनरलिस्टचा 81 होता, त्यावेळेला रिस्कचा 65 होता, ऑटोमोबाईलचा 24 होता, लिगलचा 44 होता, अकाउंटचा 18 होता, हेल्थचा 30 होता आणि आय टीचा 65 होता. इकडं थोडंसं ह्या ऑटोमोबाईलवाल्यामध्ये थोडंसं जागृती तयार झाल्यामुळं आता सध्याला ह्या वर्षी माझा अंदाज आहे की इकडचा कट ऑफ हेल्थवाल्यांचा कमी असू शकतो. तर ह्या पद्धतीने, पण बाकी सगळ्यांचे कट ऑफ जे आहेत हे जनरलिस्टपेक्षा कमीच असतील. आपण मेन्समध्ये पण तो ट्रेंड पाहिला. मेन्समध्ये 20% वेटेज प्रत्येकाला प्रोफेशनल नॉलेजचा आहे, पण जिथं 200 मार्कांपैकी जनरलिस्टचा कट ऑफ 103 आहे, बाकी सगळ्यांचा कट ऑफ त्याच्यापेक्षा कमी आहे. बाकी सगळ्यांचा कट ऑफ त्यापेक्षा कमी, फक्त 20% वेटेज हे प्रोफेशनल नॉलेज आहे. थोडं पुढे जनरलिस्ट की स्पेशलिस्ट, कोणतीही स्ट्रीम असू द्या, डोळे झाकून स्पेशलिस्ट, डोळे झाकून स्पेशलिस्ट. सर ट्रेंड ऑफ प्रिव्हियस इयर कट ऑफ 2023 माझ्याकडे अवेलेबल होते, मी तो तुम्हाला दाखवले. सर मेकॅनिकल इंजिनिअरवाल्याने काय करायचं, ऑटोमोबाईल करायचं की रिस्क इंजिनिअरिंग करायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं, ऑटोमोबाईल मधून जर तुम्ही केले, तुम्हाला जसं आहे तसं ते एकदम एंट्री देणार नाहीत, तुम्हाला कोर्टात जावं लागू शकतं. जर का तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला तिथं न्याय मिळालेला नाही, अशा वेळेला तुम्हाला तिथं मेकॅनिकल डिग्री आणि ऑटोमोबाईल डिग्री कशी एक आहे, किती एक्झाममध्ये अलाउ केलं होतं, ह्या सगळ्या फॅक्ट्स त्यावेळेला तुम्हाला समोर ठेवावं लागतील. तरच तुम्ही मेकॅनिकलमधून अप्लाय, तरच तुम्ही ऑटोमोबाईलमधून अप्लाय करा. मी मेकॅनिकल इंजिनियर लोकांना सांगतोय. अन्यथा सर मला ही रिस्क घ्यायची नाही आहे, मग चुपचाप रिस्कमधून करायचं. रिस्क घ्यायची नसेल तर रिस्कमधून करायचं. ओके. त्यानंतर सर सिलेबस फॉर प्रोफेशनल नॉलेज, तो कुणालाही दिलेला नाही. काही लोक म्हणतात सर त्यात मला तर त्याचं काहीच येत नाही. अरे कुणाला येतं? कुणालाच येत नाही, कुणालाच काहीच येत नाही त्यातलं. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. बरं, त्याचं वेटेज मेन्समध्ये फक्त 20% आहे. तुम्ही स्पेशलिस्टला इलिजिबल होतात, पण ह्या भीतीने जर तुम्ही स्पेशलिस्टला अप्लाय केलं नसेल तर मी म्हणतोय, म्हणून तुम्ही लोकांनी सध्याला फॉर्मसाठी दुसरा फॉर्म भरा. सेम डिटेल टाकून पुन्हा दुसरा फॉर्म भरा. दुसरा फॉर्म ॲक्सेप्ट होईल. तुम्ही जनरलिस्ट आणि स्पेशलिस्ट दोघांना इलिजिबल होते, पण तुम्ही हे प्रोफेशनल नॉलेज काय येईल माहिती आहे म्हणून इकडे अप्लाय केलं असेल तर मी म्हणतोय म्हणून स्पेशलिस्टमधून अप्लाय करा. इरेस्पेक्टिव्ह की तुम्ही कशातून करताय, अकाउंट्समधून करतायत, लिगलमधून करतायत, तुम्ही रिस्कमधून करतायत, तुम्ही ऑटोमोबाईलमधून करतायत, काही असेल तर ह्या पद्धतीने करा. त्याच्यानंतर एक पोरांनी फक्त मला कास्ट सर्टिफिकेटबद्दल एक सांगितलं होतं, तो पण मुद्दा मी लिहितो इथं. सर एक्सपेक्टेड सॅलरी काय? अजून एक प्रोफेशनल नॉलेज जर तुम्हाला सध्याला नसेल माहिती तर तुम्ही काय करायचं, सोमवार किंवा मंगळवारी एकदा सगळ्यांनी हेड ऑफिस किंवा HR डिपार्टमेंटला फोन करून किंवा मेल करून तुम्ही प्रोफेशनल नॉलेजचा सिलेबस व्हावा. एकापेक्षा जास्त लोकांचे मेल गेले की ते तुम्हाला प्रोफेशनल नॉलेजचा प्रॉपर सिलेबस देतील. आणि आता सिलेबस नाही आहे, तुमच्या एकट्याकडे नाही आहे, जेवढे लोक अप्लाय करतात कुणाकडेच नाही आहे. त्यामुळे बिनधास्त त्याच्यातूनच अप्लाय करायचं आहे. मागच्या वर्षी मी तो अकाउंटिंगचा पेपर पाहिला होता, अकाउंटिंग स्टँडर्ड 2, 3, 4, 5, 6 प्रत्येकावर एकदम सोपे सोपे वन लाईनर क्वेश्चन होते. मी अकाउंटन्सीबद्दल सांगतोय, तसेच बाकीच्यांचे पण असतात, पण तेवढ्या एकाच्या याचा प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला फक्त त्यातले नंबर घेऊन तुम्हाला फक्त कॉल केला की मला वाटतं ते वेबसाईटवर तुमच्या प्रोफेशनल नॉलेजचं सिलेबस जे ते डिक्लेअर करतील. सर एक्सपेक्टेड सॅलरी किती आहे? आफ्टर वेज रिव्हिजन बेसिक ऑलमोस्ट 82-83 जाणार आहे आणि ग्रॉस पगार 1 लाखाच्या वर जाणार आहे. कधीपासून? ऑगस्ट 2022 पासून. बरं का, ऑगस्ट 22 पासून. म्हणजे तुम्ही ज्या लोकांनी ऑगस्ट 22 पासून पुढे जॉईनिंग केलेली आहे त्या सगळ्यांचं वाढणार आहे. सध्याला वेज रिव्हिजनचं डिस्कशन चालू आहे. 14% राईज त्यांनी ॲक्सेप्ट केलेली आहे, पण अजून निगोशिएशन चालू आहे 16, 17, 18%साठी. या पद्धतीने तुमचा पगार जॉईनिंगच्या वेळेला 1 लाखापेक्षा जास्त असणार आहे. कास्ट सर्टिफिकेटसाठी मला खूप बरं वाटलं ज्यावेळी त्यांनी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायला लावलं आणि आज फोन येत आहेत, आज पोरांची फोन आहेत, माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही. मी म्हणलं एकदम मस्त काम केलेलं आहे त्यांनी. आपण एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट 5 महिने झोपला होता का, असा प्रश्न मी आलेल्या कॉलला विचारलेला आहे आणि त्यावेळेला सगळेजण शांत बसले. आता जर नसेल तर तेवढी मला असं वाटतं मेकॅनिकल ऑटोमोबाईलमध्ये असताना मेकॅनिकलमधून अप्लाय करणं हे जास्त रिस्क आहे. पण कास्ट सर्टिफिकेट नसेल तर किमान स्टेटचं सर्टिफिकेट तरी जोडा तिथं आणि तेवढ्या वेळेमध्ये उपलब्ध करून घ्या. आता दुसरा पर्याय नाही आहे. त्यांना जाऊन सांगता येईल की तुम्ही त्यांना नंतर डोकं लावता येईल. आता माहीत नाही ते डोक्याला लावल्यानंतर ऐकतात का नाही ऐकतात. काही लोक म्हणतील सर जर का OBCचं नसेल किंवा माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे तर मी ओपनमधून करू का? ती रिस्क जास्त आहे कारण की तिथं कट ऑफचा तुम्हाला अजून पुन्हा इश्यू होऊन जाईल. पण
त्याच फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही देतायत तर मला असं वाटतं तुम्ही त्या फायनान्शियल इयरमध्ये उपलब्ध करून देतायत. सध्याला तुम्ही स्टेटचं जोडा, स्टेटची डिटेल जोडून द्या, स्टेटचे डेट सारखा टाका. काही लोकांनी तर एवढे जर मला बोलायला नका लो, पण 1 एप्रिलच्या नंतरचं कोणतं सर्टिफिकेट त्यांच्याकडे नाही, फक्त वाट पाहत आहेत की निकाल झालं किंवा सिलेक्शन झालं की करू म्हणून. छान झाला अशा लोकांचा गेम केला त्याने. पण बाकी लोकांनी स्टेटचं का सर्टिफिकेट सध्याला जोडून द्या त्या ठिकाणी. पुढे वेज रिव्हिजन ॲप्लिकेशन सांगितलं मी ऑगस्ट 2022 पासून. कॉल हेड ऑफिस बाकी पण सांगितलं. मला वाटतं बऱ्यापैकी मुद्दे कव्हर झाले. फक्त मेकॅनिकल इंजिनिअरच्या मुलांचं जर सिलेक्शन झालं तर सहजासहजी ते होणार नाही. त्यासाठी कोर्टात जावं लागेल. कोर्टात जाऊ लागण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून रिस्क घ्यायची असेल तर येस तुम्ही ऑटोमोबाईल करा, घ्यायची नसेल तर चुपचाप रिस्क म्हणून तुम्ही करू शकता. तर मला असं वाटतं बऱ्यापैकी डाऊट तुमचे सॉल्व्ह झाले असतील. कास्ट सर्टिफिकेटचा मुद्दा पण होता, तो पण सांगितलेला आहे. आणि काही डाऊट्स असतील तर सध्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करून टाका. पण आणि विनंती आहे, तुमचा सगळ्यांचा निकाल येईल जर का तुम्ही अजून एक 5-5 मराठी पोरांकडून जर ते अर्ज भरून घेतले तर. 550 जागा आहेत. माझा अंदाज जर तुम्ही तेवढे एफर्ट घेतले तर 75 ते 100च्या मध्ये कुठेही महाराष्ट्रातले पोरं जे ते पास होऊ शकतात. तर तेवढं एक काम तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे. आज जर का तुम्ही अप्लाय केलेलं नसेल तर तुम्ही स्वतः अप्लाय करा आणि कॉम्पिटिशन समजू नका सोबतच्या पोरांना. बाकी पोरांना पण प्रोसेसमध्ये ओढून घ्या आणि ओढल्याच्या बाकी पोरांना पण अप्लाय करू द्या. एक चांगली इकोसिस्टम बनवू द्या सो दॅट निकाल यायला सुद्धा त्या पद्धतीने जे ते सोपं जातं. त्यामुळं तुम्हीही अप्लाय करा आणि सोबतच्या पाठीमागं ह्या पद्धतीने असं पकडा की आपण जर 5-6 लोकांकडून अर्ज करून घेतलं तर तेवढे पुण्य आपल्या पुण्याचं क्रेडिट आपल्या अकाउंटला जमा होतं आणि त्याच्यानंतर आपला स्वतःचा निकाल येण्याचे चान्सेस जे ते वाढतात. त्यामुळं मी म्हणतोय म्हणून सगळ्यांनी अप्लाय करा आणि बाकी जे लोक स्पेसिफिकली स्पेशलिस्ट मला जे एलिजिबल आहेत अशा सगळ्या पोरांकडून अर्ज करून घ्या. काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये टाका. मी लास्ट डेट होण्याच्या आधी मॅक्सिमम कमेंट तुमच्या सोडून घेण्याचा इथे प्रयत्न करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.